काही सावत्र आईचे मुलं आहोत की काय या सभागृहात आलेले? निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही, तर पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या, निधी द्या, निधी द्या. माझ्या पक्षात या निधी देतो, तर निधी कोणाचा? असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाज जाईल. कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही, त्यांना समजायचं, ते हुशार आहेत, ते समजले असतील. नगर विकास खात्यावरती बोलत असताना गेल्या काही वर्षांचा अनुभव नगर विकासचा जो आहे पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो. निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप. पण अध्यक्ष महोदय, निधी हा सगळ्यांचा आहे. सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे, त्याच्यात समतोल साधला पाहिजे. ही मागणी मी उघडपणाने करतोय, कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही. आम्ही काही सावत्र आईचे मुलं आहोत की काय या सभागृहात आलेले? हे सभागृह सगळ्यांना समान आहे. या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या, आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या, निधी द्या, निधी द्या. सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे. तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल, पण ती इथे बोलायला संधी मिळते, बाहेर गेल्यावर वेगळंच घडतं. त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी आपण बैठक घ्या. उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो, तर निधी कोणाचा? निधी कोणाचा? कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही, त्यांना समजायचं, ते हुशार आहेत, ते समजले असतील. चला चला, वेळ जातोय. आवाज साहेब बोला. तर अध्यक्ष महोदय, या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही. निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे की आपला आमदार आपला विरोधी पक्षातला असेल, पण त्याच्या राजकीय जीवनात तो संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे, तर त्याला मदत करण्याचं काम आपल्याला मंत्री महोदय म्हणून मिळालेलं आहे, ते आपण केलं पाहिजे. हे माझं नगर विकास मंत्र्यांना सांगणं आहे. जरा ऐका, मी सुरुवात नगर विकासने केली आहे, उगा स्वतःच्या अंगावर उडवून घेऊ नका. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय, माझी फक्त एवढीच मागणी, आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब, परत हात जोडून सांगतो, ते नाही आहेत. निधी द्यावं, उपाशी मारू नका. आम्हालाही भूक आहे. आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे. त्या मतदारसंघावर अन्याय करू नका. तुम्ही मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसलात, आपल्या निवडक आमदारांसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तीच तुमच्यात येऊ द्या. एवढंच बोलू दिल्याबद्दल आभार. तर आज सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाड हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या आडून राजकारण करण्याची संस्कृती या राज्याची कधीच नव्हती. या सभागृहात येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला त्याच्या मागणीप्रमाणे निधी मिळाला पाहिजे. मात्र सत्ताधारी केवळ सत्ताधारी वर्गात असणाऱ्या प्रतिनिधींनाच निधी मिळतो. ही निधी न मिळणाऱ्या प्रतिनिधीवर अन्यायकारक बाब आहे, आणि ही बाब आज सभागृहात सरकारच्या निदर्शनास आणून दिली असं म्हणत त्यांनी कोणाचं नाव न घेता संताप व्यक्त केलेला आहे. याशिवाय माझ्या मतदारसंघात असणारे पोलीस स्टेशन, तिथं असणारी कर्मचारी करतात त्यामुळे वाढत असणारी गुन्हेगारी, आणि बुमरा आणि दिवा या दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची मागणी यावर देखील आज सभागृहात त्यांनी भूमिका मांडलेली आहे. याशिवाय या राज्यात छत्रपती शिवरायांची, संभाजी महाराजांची बदनामी करणारे सोलापूरकर, कोरडकर सारख्या दुष्ट प्रवृत्तींना संरक्षण देणारं सरकार, अशी छबी या राज्य सरकारची जनतेत पसरलेली आहे. या लोकांवरचं राज्य सरकार त्यांचं संरक्षण काढून त्यांना कायदेशीर मार्गाने कधी धडा शिकवणार, असा जबाब देखील आज सभागृहात त्यांनी विचारलेला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.